जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण SPPUच्या जे विद्यार्थी स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स एज्युकेशन यासाठी MA आणि MCOM या वर्गांना प्रवेश घेतलेला आहे, त्याच्यातील ते ॲन्युअल पॅटर्नचे विद्यार्थी आहे, यांच्या जून 2024 म्हणजे ज्या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे, तर त्या परीक्षा वेळापत्रकाबाबत आपण माहिती घेणार आहोत. परीक्षा वेळापत्रक हे पब्लिश करण्यात आलेलं आहे. तर परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे, सिटिंग अरेंजमेंट कुठे असणार आहे, हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022-23 किंवा त्यापूर्वी स्कूल ऑफ ओपन लर्निंगला ॲडमिटेड होते, त्या विद्यार्थ्यांसाठी ॲन्युअल पॅटर्न हा होता. जे विद्यार्थी 23-24 पासून स्कूल ऑफ ओपन लर्निंगला प्रवेश घेतलेला होता त्यांना सेमिस्टर पॅटर्न अवलंबून आहे. ओके, तर अगोदरच्या विद्यार्थ्यांना ॲन्युअल पॅटर्न आहे. आता हे विद्यार्थी जे 2022-23ला फर्स्ट इयरला होते ते आता सेकंड इयरला MA किंवा MCOMला असणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांची म्हणजे रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग विद्यार्थ्यांचे ॲन्युअल पॅटर्नची जी काही परीक्षा आहे तर त्याचं वेळापत्रक विद्यापीठाकडून पब्लिश करून देण्यात आलेलं आहे. तर ते वेळापत्रक तुम्हाला कुठे पाहता येईल, परीक्षा कधीपासून सुरुवात होत आहे, त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट काय असणार आहे आणि हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याबाबत आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच जे विद्यार्थी सेमिस्टर पॅटर्नला BA BCom आणि MA MCOM या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांची देखील परीक्षा कधी होणार आहे त्याचं टेंटेटिव्ह शेड्यूल मी या व्हिडिओमध्ये सरते शेवटी देणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या प्रवेश घेतलेला स्टडी सेंटर कोऑर्डिनेटर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम तुम्हाला टाईम टेबल कुठे बघता येईल बघा. विद्यार्थी मित्रांनो, टाईम टेबल बघण्यासाठी सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये 2 नंबर टाईम टेबल दिसेल, त्यावरती आपण जाऊया. इथे तुम्ही तुमच्या मोबाईलचा किंवा PCचा डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा. तर इथे बघा टाईम टेबलमध्ये ज्या परीक्षा इथे मार्च-एप्रिल 2024 दाखवलेल्या आहे, म्हणजेच त्या परीक्षा आपल्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगसाठी जून 2024च्या दाखवलेल्या आहे. बट या परीक्षा जुलै आणि ऑगस्टमध्ये होणार आहे. तर इथे शेवटून 3 नंबर फॅकल्टी दिलेली आहे, स्कूल ऑफ ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम. त्या फॅकल्टीवरती क्लिक करा. आर्ट्समध्ये तुम्हाला इथे MA SODL किंवा ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग मोड ॲन्युअल सिस्टीम इथे टाईम टेबल जून 2024 दिसून येईल. त्याचबरोबर इथे जर का आपण कॉमर्स फॅकल्टीवर क्लिक केलं तर इथे देखील तुम्हाला MCOM स्कूल ऑफ ओपन लर्निंग डिस्टन्स एज्युकेशन मोड जून 2024चं टाईम टेबल बघायला भेटेल, जे विद्यापीठाने 27 जून रोजीच काय केलेलं आहे, पब्लिश करून दिलेलं आहे. आणि याच ठिकाणी सेटिंग अरेंजमेंटमध्ये पण तुम्हाला इथे आर्ट्स फॅकल्टीमध्ये MA डिस्टन्स लर्निंगची सेटिंग अरेंजमेंट दिसेल. त्यानंतर इथे कॉमर्समध्ये MCOM डिस्टन्स लर्निंगची सेटिंग अरेंजमेंट दिसेल. आपण त्या बाबतीत थोड्या वेळात चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात प्रथम आपण MCOMचं टाईम टेबल बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मास्टर ऑफ कॉमर्स म्हणजे MCOM 2019 क्रेडिट पॅटर्न ॲन्युअल सिस्टीमचा टाईम टेबल दिसेल, ज्यामध्ये सेमिस्टर सेकंडच्या जे काही परीक्षा आहे किंवा सेकंड इयरच्या जे काही परीक्षा असणार आहे त्या 26 जुलै 2024 ते 30 जुलै 2024पर्यंत होणार आहे. तर जे विद्यार्थी बॅकलॉग आहे फर्स्ट इयर MCOM पॅटर्नचे, तर त्यांच्या परीक्षा 31 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान होणार आहे. इथे विषय पण दिलेले आहे, त्या विषयानुसार ती परीक्षा ही घेतली जाणार आहे. आता आपण MAच्या टाईम टेबलकडे वळूया. बघा, या ठिकाणी MAचं जे काही टाईम टेबल आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्याच्या जे काही परीक्षा होणार आहे त्या MA पार्ट फर्स्टच्या परीक्षा या 31 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. तर MA पार्ट सेकंडच्या ज्या काही परीक्षा होणार आहे त्या 5 ऑगस्ट 2024 ते 8 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. यामध्ये इकॉनॉमिक, इंग्लिश, हिंदी,
त्यानंतर हिस्ट्री, एज्युकेशन मराठी, त्यानंतर फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स अँड सोशिओलॉजी आणि संस्कृत अशा पद्धतीचे जे काही विषय आहे या विषयांच्या परीक्षा या दिलेल्या शेड्यूल पद्धतीने होणार आहे. आता आपण सेटिंग अरेंजमेंटकडे जाऊया. बघा इथे आपण आता MA पॅटर्न ॲन्युअल पॅटर्नची जी सिटिंग अरेंजमेंट आहे यासाठी एक्झाम सेंटर कोणते दाखवलेले, जसं SSR कॉलेज सिल्वासा या ठिकाणी SSR कॉलेजचेच विद्यार्थी होतील, जवळजवळ 22 विद्यार्थी आहे. त्यानंतर रावळगाव महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी असणार ते रावळगाव महाविद्यालय, नंतर जोडगेचं कॉलेज आहे, चांदवड आहे, त्यानंतर इथे सटाणाचं कॉलेज आहे आणि शिरसुंडीचं जे काही कॉलेज आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा या रावळगावला होणार आहे. 49 विद्यार्थी आहे. KTHM महाविद्यालयामध्ये KTHM, LVH पंचवटी, विश्वलता कॉलेज भाटगाव आणि KVN नाईक यांच्या देखील परीक्षा या KTHM महाविद्यालयात होतील. जवळजवळ 123 विद्यार्थी आहे. शेवगावला देखील सेपरेट महाविद्यालय आहे, तिथे परीक्षा होईल. न्यू आर्ट्स कॉमर्स ज्याला आपण लाल टाकी रोडचं अहमदनगर कॉलेज म्हणतो त्याच्या परीक्षा, श्रीगोंदाच्या परीक्षा आणि विद्या प्रतिष्ठानचं जे काही अहमदनगरचं कॉलेज आहे यांच्या परीक्षा या न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर इथे होणार आहे. 89 विद्यार्थी त्या परीक्षेला असणार आहे. संजीवनी कॉलेज किंवा संजीवनी प्रतिष्ठान कॉलेज ऑफ एज्युकेशन कुरुडचं जे आहे त्यांच्या परीक्षा या त्याच सेंटरला होणार आहे. 93 विद्यार्थी आहे. खूप सारी याच्यामध्ये लिस्ट आहे. ही लिस्ट तुम्हाला सेटिंग अरेंजमेंटमध्ये देखील बघायला भेटणार आहे. MCOMच्या देखील परीक्षा या त्याच सेंटरला होणार आहे. जसं की या ठिकाणी मी सांगितलं आहे की KTHM महाविद्यालयामध्ये KTHM महाविद्यालयाचे विद्यार्थी फक्त MCOM आणि MA याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तुम्ही काळजीपूर्वक बघा, सेटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. आपण हॉल तिकीट डाउनलोड करू, त्याच्यामध्ये तुमच्या परीक्षेचं सेंटर देखील येणारच आहे. ते कुठे डाउनलोड करायचं, हॉल तिकीट डाउनलोडची लिंक देखील आपण या ठिकाणी बघणार आहे. या सर्व PDF तुम्हाला जे काही असणार आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला बघायला भेटणार आहे, त्या तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. ओके, आता आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. तिथे तुम्हाला स्कूल ऑफ ओपन लर्निंग डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम ही टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲडमिशन एक्झामिनेशन सेक्शन दिसेल. सो इथे एक्झामिनेशन इव्हेंट जून 2024 वरती क्लिक करा. तर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झामिनेशन हॉल तिकीट डाउनलोड लिंक तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर जसे BA आणि BCOMच्या परीक्षा झालेल्या आहेत, आता MCOMचे हॉल तिकीट आलेले आहे. हे ॲन्युअल पॅटर्नचे आहे. तसंच काही दिवसात MAचे देखील हॉल तिकीट येऊन जातील. सो इथे आपण MCOM ॲन्युअल पॅटर्नवरती क्लिक करणार आहोत. तर इथे तुम्हाला एक्झाम इव्हेंट जून 2024 सिलेक्ट करायचा आहे. इथे PRN जो काही दिलेला आहे तो, जसं की मी या ठिकाणी एक PRN नंबर टाकला आणि इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे तो कॅप्चा आपण या ठिकाणी एंटर करूया. माझ्या मते इथे आपण हा रिफ्रेश केला तरी चालेल. ओके, या ठिकाणी आता मी हे रिफ्रेश करून काय करतो, आपण या ठिकाणी पुढे जाऊया. ओके, इथे सर्च बटनावर आपण क्लिक करूया. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर सदर विद्यार्थ्याचा PRN नंबर, स्टुडंट नेम येतं, कोर्स नेम येतो आणि इथे डाउनलोड म्हणून लिंक येईल. त्या डाउनलोड बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं त्याचं हॉल तिकीट दिसून येईल, त्याचा फोटो पण दिसून येईल आणि त्याचे जे काही सब्जेक्ट्स आहेत ते या ठिकाणी दिसून येतील. जसं हा सेकंड इयरचा विद्यार्थी आहे म्हणून 201, 202A, त्याच्यानंतर 217, 218 या पद्धतीचे त्याचे विषय आलेले आहे. नंतर या ठिकाणी त्याचा डेट पण आली आणि टाईम पण आलेला आहे. जसं 26, 27, 29 आणि 30. मी मगाशी सांगितलं 26 जुलै ते 30 जुलै दरम्यान MCOM पार्ट सेकंडच्या परीक्षा या होतील 1 ते 4 या वेळेमध्ये. ओके, सो या ठिकाणी त्याच्या परीक्षेचं सेंटर पण यांनी दाखवलेलं आहे. एक्झाम सेंटर जसं इथं 440 इथं दिसतं आहे, तर ऑलरेडी तो 17/440 असावा. त्यानंतर इथे KRT म्हणजे KTHM कॉलेज नाशिक या ठिकाणी त्याची परीक्षा होणार आहे. तर सदर विद्यार्थ्यांनी याची प्रिंटआउट काढायची आहे आणि इथे स्टडी सेंटर प्रिन्सिपल किंवा डायरेक्टर यांचा सही शिक्का घेऊन त्या ठिकाणी परीक्षेला उपस्थित राहायचं आहे. याचबरोबर तुम्ही सोबत तुमचं एखादा ID प्रूफसुद्धा सोबत बाळगायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. MAचं आणखीन हॉल तिकीट आलेलं नाही आहे, येत्या एखाद्या 2 दिवसामध्ये आलं तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सांगणारच आहोत तुम्ही, त्यामुळे ते देखील व्हिडिओ काळजीपूर्वक तुम्ही बघा.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण वेगवेगळी जी काही स्कूल ऑफ ओपन लर्निंग रिलेटेड माहिती आहे ती देण्यासाठी आपण इथे स्कूल ऑफ ओपन लर्निंग एक्झाम गायडन्स या नावाने एक टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला आहे किंवा इथे सुरू केलेला आहे, ज्यामध्ये 2500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्राध्यापक या ठिकाणी सहभागी आहे. तुम्ही देखील सहभागी होऊ शकता, जिथे तुम्हाला तुमचं परीक्षेचं वेळापत्रक, सिटिंग अरेंजमेंट, हॉल तिकीट, येणारे परीक्षेचे निकाल असतील, कन्व्होकेशन असतील याबाबत माहिती दिली जाईल. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की MA, MCOM, BA, BCOM यांच्या सेमिस्टर पॅटर्नच्या परीक्षा कधी होणार आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर MA आणि MCOM विद्यार्थ्यांच्या सत्र 2च्या जे काही परीक्षा आहे आणि सत्र 1च्या बॅकलॉग परीक्षा आहे या 15 ऑगस्ट नंतर घेणार असल्याचं त्यांनी सुचवलेलं आहे. सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाकडून लवकरच जाहीर होईल हे देखील सांगण्यात आलेलं आहे. तसंच BA आणि BCOMच्या जे काही परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षा म्हणजेच BA आणि BCOMच्या सत्र 2 परीक्षा आणि सेम फर्स्टच्या बॅकलॉग परीक्षा म्हणजे सत्र 2च्या सेमिस्टर 2च्या रेग्युलर एक्झाम आणि सत्र 1च्या बॅकलॉग एक्झाम या सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून लवकर जाहीर करण्यात येईल. तर जे जाहीर होतील त्याची माहिती आपण या ठिकाणी देणारच आहोत. तसेच जे विद्यार्थी नव्याने BA, BCOM आणि MCOM या वर्गांना प्रवेश घेणार आहे त्यांची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. हॉल तिकीट डाउनलोडची लिंक पण आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपण ते उपलब्ध करून देणार आहे. आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे हॉल तिकीटची जी काही लिंक आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. लवकरच तुम्हाला MAचे पण हॉल तिकीट हे डाउनलोड करता येतील. सो अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.